100व्या वर्षपूर्तीनिमित्त संघाच्या कार्याचा गौरव होणार आहे। उद्या पंतप्रधान मोदी विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार आहेत। यावेळी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। संघाकडून मिळालेल्या माहितीनुसार 100 वर्षांच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आरएसएसच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 100 वर्षांपूर्वी विजयादशमीच्या दिवशी झालेली होती। 2025च्या विजयादशमीपासून 2026च्या विजयादशमीपर्यंत संघ शताब्दी वर्ष साजरं करणार आहे। तर या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, नक्कीच विक्रांत, कारण 2 ऑक्टोबर म्हणजेच विजयादशमीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 100 वर्ष पूर्तीनिमित्त पुढील वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मात्र त्यापैकीच केंद्र सरकारने यापूर्वी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गेल्या 100 वर्षातील योगदान पाहता एक टपाल तिकीट आणि एक नाणं जारी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि हे नाणं आणि टपाल तिकीट जे आहे ते उद्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे। हा सोहळा पार पडणार आहे। सकाळी 10:30च्या सुमारास दिल्लीतील आंबेडकर भवन येथे हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्तीनिमित्त हे टपाल तिकीट आणि नाणं जारी करण्यात आहे। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। एकूणच पाहता विजयादशमीपासून सुरू होणाऱ्या संघाच्या 100 वर्ष पूर्तीनिमित्त जे विविध आयोजन करण्यात येणार आहेत त्यापैकी केंद्र सरकारतर्फे हे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल असंच म्हणावं लागेल। विक्रांत, सगळ्या सविस्तर माहितीसाठी